गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात वाराणसीच्या धर्तीवर कॅरिडोर होणारच हे आता प्रशासकीय पातळीवर तरी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सध्या होताना दिसून येत आहे। डिसेंबर 2022 मध्ये प्रस्तावित कॅरिडोर रद्द करावा या मागणीसाठी संभाव्य बाधित मालमत्ता धारकांनी कॅरिडोर हटाव कृती समितीची स्थापना केली होती। मात्र शासन पातळीवर अनेक पर्यायी आराखडे सादर करून मोर्चा आंदोलने करून देखील शासन स्तरावर भूसंपादनाच्या हालचाली सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे। 2 दिवसांपूर्वी संभाव्य बाधित जागा मालक व भाडेकरूंची बैठक हिंदू महासभा भवनात पार पडली होती। त्या बैठकीत सदर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार आता शनिवार दिनांक 12 एप्रिल पासून स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। श्री संत नामदेव पायरीचे दर्शन घेत संत चोखामेळाच्या समाधीला वंदन करण्यात आले। यानंतर प्रत्यक्ष स्वाक्षरीचा कार्यक्रम सुरू झाला। या मोहिमेला नागरिक व भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। यावेळी बोलताना या कृती समितीचे निमंत्रक अभयसिंह इसगावकर म्हणाले की कॅरिडोरच्या रूपाने एक भयानक संकट आले आहे, याला आमचा कडाडून विरोध राहणार आहे। यावेळी कॅरिडोर विरोधात घोषणा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला कृती समितीचे विवेक बेनारे, कौस्तुभ गुंडेवार, कौलगी, नगरकर, मंदार कुलकर्णी, काँग्रेसचे राजाभाऊ उराडे, सागर यादव, प्रशांत विकासाच्या नावाखाली पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचे जे कारस्थान चालू केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने, त्याला या आमच्या कृती समितीचा पूर्ण विरोध आहे। जनतेला असं सांगितलं जातं की भाविकांच्या हितासाठी, पण या कॉरिडॉरमुळे भाविकाचा कुठलेही हित होणार नाही। अनेक कुटुंब देशोधडीला लागणार आहेत आणि पिढ्यानपिढ्या या ठिकाणी भाविक स्वस्त दरात निवास करतो देऊळ भागातल्या यजमान कृत्य करणाऱ्या घरामध्ये, ते यामुळे बंद होणार आहे। शहराचा केवळ बकालपणा वाढणार आहे। भाविकांना ना धड सुलभ दर्शन होणार, ना धड रास्त दरात निवास व्यवस्था होणार, ना पार्किंगची सुविधा, ना प्रवासाची सुविधा, कुठलीही सुविधा न मिळता हा कॉरिडॉर पंढरपूर शहराचं उद्ध्वस्तीकरण करणार आहे। आणि यामध्ये अनेक हेरिटेज असणारी, वारसाप्राप्त असणाऱ्या मठ, मंदिर, इमारती, ज्याप्रमाणे शिंदे सरकारचा वाडा, होळकर सरकारचा वाडा, नामदेव मंदिर, प्रल्हाद महाराज मंदिर, ताकपीठ येटोबा, अनेक देवस्थानांना यामध्ये धोका पोचणार आहे। आणि मुख्य म्हणजे याची काहीही गरज नाही, हे करण्याची गरज आहे का नाही याची कुठल्याही तज्ज्ञ एजन्सीकडून शासनाने माहिती घेतलेली नाही। अचानकपणे ह्या कॉरिडॉरचं संकट पंढरपूरकरांवर टाकलेलं आहे, भाविकांवर टाकलेलं आहे आणि या पंढरपूर शहराचं धार्मिक आणि आध्यात्मिक रूप यामुळं नष्ट होणार आहे। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नामदेव पायरीच्या पाया पडून सह्यांची मोहीम चालू केलेली आहे। आपण सर्वांनी या सह्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं, यावर स्वाक्षरी करावी। आपली स्वाक्षरी लाख मोलाची आहे असं विनम्र आवाहन आम्ही करत आहोत। रद्द करा, रद्द करा।